कालपर्यंत उत्स्फूर्तपणे तुम्ही या ठिकाणी आलात. आपल्याला निवडणूक का लढवायची याच्यावर काल मी बोललेलो. तेव्हा आता ठीक आहे, त्यांची एक सहानुभूती आहे. हा विषय म्हणून आपण थोडं भावनिक विषय होता. दुसरा विषय होता की बाबा आपल्याला आपल्यावरती पुढे राजकीय अन्याय काय होईल का, आपले या तालुक्यातले विषय जे घेऊन आपण या सगळ्या जनसंवाद यात्रेमध्ये आपण मांडले, लोकांकडनं आले, ते विषयासंदर्भात आपण पुढे निवडणूक लढवायचा आपला आग्रह होता. आणि आपल्या लोकांना राजकीय ताकद त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. हे दोन प्रमुख त्या ठिकाणी विषय की जेणेकरून उद्या आपल्या सर्वांना भीती वाटत नको की आपण सोडलं उद्या आमदार ते झाल्यावरती आपल्याला परत तुमची कामं होणार नाही होणार, तुमच्या ग्रामपंचायती आपल्या तिथं काय प्रॉब्लेम होणार का, बाकी काही व्यक्तिगत प्रश्न कोणाचे काय असतील तिथं काही आपल्या कार्यकर्त्यांना अन्याय होईल का, आणि सार्वजनिक आपली जी काही विकासाची कामं होती या दोन प्रश्नावरती आपली भूमिका होती की आपण निवडणूक लढवावी. त्यात आता मंत्री महोदय अर्ज भरण्याकरता आले असतं त्यांनी मला विनंती केली आम्हाला चर्चा करायची. शेवटी त्यांचा फोनवर आपल्याला चर्चा करण्याला काही अडचण नाही. त्यावेळेस आम्ही त्यांना भूमिका स्पष्ट केली किंवा आम्ही हे तालुक्याच्या अस्मितेकरता इथले जे विषय आहे आणि आमच्या लोकांना काही राजकीय त्रास होऊ नये याच्याकरता आम्ही लढतोय. या जनसंवाद यात्रेमध्ये जे जे काही प्रमुख विषय आले, चर्चेमध्ये आले, जिथे की आपल्याला भीती होती की आपला माणूस जर नसेल तर हे विषय थोडेसे आपल्याला अडचणीचे करू शकतील. सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आपलं डॉक्टर तनपुरे कारखान्याचं बंद पडलेल्या कारखान्याचं जे काही कर्ज प्रकरण 300 ते 400 कोटीचं काहीतरी 500 कोटीचं कर्ज प्रकरण आहे, ते NCDC कडून मंजूर करून घ्यायचं आहे. त्याला शेवटी राज्य मंत्रिमंडळाची हे लागते. दुर्दैवानं अजितदादांशी अरुण साहेबांचं कम्युनिकेशन चालू होतं. दुर्दैवानं अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं आणि मग त्या प्रपोजलला कुठं जे काय चालू आहे, नियमात चालू आहे, त्याला काय कुठं अडचण नको राजकीय याच्यात, त्याच्या संदर्भात चर्चेने त्याला सकारात्मक आज काही गोष्टी मी तुम्हाला आज सगळ्या कॅमेऱ्यासमोर सांगू शकत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा ही सकारात्मक त्या बाबतीत ते आपल्या तालुक्याकरता सर्वात महत्वाची आणि भावनिक गोष्ट आहे. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दुसरा महत्वाचा विषय आपल्या जो इकडं वरच्या भागामध्ये KK रेंजचा जो विषय आहे त्याला जोडून आणखी दारुगोळा साठवणुकीचा प्लॅनसाठी 7,000 एकर जमिनीचं शासन ताब्यात घेणार होतं, त्याचे पत्र देखील आपल्याकडे होते. आणि मोठं भीतीचं वातावरण आपल्या चिंचाळे, गडदे, आकडा, कुरणवाडी, शेरे, चिकलठाण, म्हैसगाव, अगदी राहुरी शहरानजीकही येऊ शकत होतं. ते मारागोंड अंदूर असेल या परिसरामध्ये जर काही जमीन शासनाने 7,000 एकरची ऍक्विजिशन केली असती तर मोठं नुकसान तिथल्या शेतकऱ्यांना होऊ घातलं होतं. त्या संदर्भात देखील आमची भूमिका ठाम आहे की आम्हाला ते काय ऍक्विजिशन द्यायचं नाही. याकरता आपली ती निवडणूक लढवण्याची आपला माणूस विधानसभेत जाण्याची भूमिका होती. त्यावर देखील मंत्री महोदयांनी अत्यंत स्पष्टपणे आपली बाजू त्या ठिकाणी लावून धरण्याचे संकेत त्या ठिकाणी दिलेले आहेत. आज मला निवडणुकीनंतर मी अजून याच्यावरती खुलासा तुम्हाला देऊ शकेल, पण ती अत्यंत स्पष्टपणे ती बाब देखील आम्ही होऊ देणार नाही असे शब्द त्यांचे होते. त्यानंतर मुळा डॅमचा मध्ये उंची वाढवण्यापेक्षा त्याचा गाळ काढून आधी जर का आपल्याला त्याची पाणी क्षमता वाढवता आली तर ते ऑलरेडी त्यांच्या विचाराधीन आहेच. ते आपण त्याची ती प्रक्रिया बहुतेक चालूच आहे, जे आपल्या सरकारच्या काळातही चालू होती. ती प्रक्रिया आम्ही म्हणून येत आहोत असं त्यांनी आश्वासन दिलं. जेणे 2.5 TMC पाणी मुळा धरणामध्ये जर वाढलं तर आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी शाश्वत अजून पाण्याचा स्रोत त्या ठिकाणी उपलब्ध होईल. याच्यावरती म्हणजे आमचं आधीच काम चालू आहे. म्हणजे आपण सांगण्यापेक्षा ते जवळपास होईल असं दिसतंय सर. फक्त ते जलद गतीने करावं नाही तर कमी पाऊस झालं की आमचं पाणी तिकडे जायकवाडीला सोडावं लागतं. ते खातच त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं काय काय गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही. त्याच्यावरती प्रक्रिया ही आधीच चालू करते आहे तो विषय. आणि MIDCच्या संदर्भात माझी अत्यंत सखोल काही चर्चा झाली. जर जमीन आपण MIDC उपलब्ध होऊ शकत असेल, काही मोठे प्रोजेक्ट जे येऊ घातलेले आहेत ते राहुरीमध्ये आम्ही देऊ शकतो.
की आज नाही मागे थोडेसे मी मुंबईत एकदा भेटलो असताना याच्यावरती चर्चा झाली होती. जमीन आपल्याशी जर का समजा वांबोरी परिसरात असेल किंवा वरती तुमच्याकडे कुठं वरती जर काय ताराबाद साईडला जर काही असेल तिथं एखादा मोठा प्रकल्प उभे आता ते बेरोजगार ज्याचा त्यांनाही हाताला काम मिळतं. अशा गोष्टीवरती असं सकारात्मक चर्चा झालेली आहे. ज्या गोष्टींसाठी आपण पाडणार होतो त्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या असतील. आणि दुसरं राजकीय देखील चर्चा झाली की बाबा आता तुमचे इकडं आमदार झाले आणि आमच्या लोकांना त्या ठिकाणी जर काही त्रास झाला त्याच्यावरती ते आम्ही संपर्कात राहू प्रदेशाध्यक्षांनी त्यांना सांगून चालतो. ते माझ्या आज आपण काय भाजपचा आपला काय प्रवेश जरी नसला तरी देखील त्यांच्याकरता आपण एवढा मोठा त्याग त्या ठिकाणी करतो आहोत ही भावना लक्षात ठेवून त्यांनी जे काय वाटतं तुम्हाला त्या ठिकाणी कळवून चला तुमच्या लोकांवरही आम्ही तेवढंच हे करू. जरी आपण त्या पक्षात जरी नसलो तरी देखील आपण त्यांच्याकरता जर आज शेवटी आपला हा त्यागच आहे तसं पाहिलं तर बरोबर. आपण जर हा त्याग त्यांच्याकरता करत असू तर ते देखील पुढल्या भविष्यकाळात आपल्या काय अडचणी असतील तर डायरेक्ट मला फोन करत चला मी तुमच्या लोकांवरती जर काही चुकीचं असेल तर मला काय करता येणार नाही. पण त्यांच्याकडून जर काही आगळीक आपल्याकडे होत असेल तर त्याला मी त्यांना व्यवस्थित हे करेल आणि तुमच्या लोकांवरती चुकीचा असा अन्याय होऊ देणार नाही. राजकीय देखील हे त्यांनी आश्वासित केलेलं आहे. आणि प्रदीर्घ वेळ आमची चर्चा असं नाही की लगेच झाली त्यांनी मान्य केलं. बऱ्याचशा त्याच्यामध्ये काही गोष्टी मी आज या ठिकाणी सांगू शकत नाही सगळ्या कॅमेरा समोर. पण मात्र माझी जी भूमिका आहे की तुमच्या सगळ्यांचं देखील राजकीय तुमची अडचण होऊन देता कामा नये आणि काय विकासाचे प्रकल्प असतील ते या तालुक्याचे व्हावेत. या दोन गोष्टीवरती ही अजून काही ज्या गोष्टी मी तर कॅमेरा समोर बोलू शकत नाही पण मात्र तुमचं सर्वांचं देखील राजकीय भवितव्य कसं सुरक्षित राहील याच्यावरती आमची आणखी देखील काही चर्चा झालेली आहे जी मी तर कॅमेरा समोर सांगू इच्छित नाही पण असं सगळा विषय आहे. त्यामुळं आपण अर्ज कोणता स्वतः भरावा नाही भरावा काय आता तुमच्या सगळ्यांच्या मी कानावर घातले. मला पुढे एखादा थोडासा विचार करू द्या. तुमच्या सर्वांचा जो विचार करूनच मी निर्णय घेईन. निर्णय